नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्रमवार संख्यांची बेरीज पाहणार आहोत आणि ते म्हणजे कोणत्याही 10 क्रमवार संख्यांची बेरीज कशी करायची आणि तेही एका सेकंदात, ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, एकदम छान ट्रिक आहे मित्रांनो, तुम्हाला ही ट्रिक खूप आवडेल आणि तुम्ही याचं उत्तर एका सेकंदामध्ये लिहू शकाल अशी ही ट्रिक आहे। जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणत्याही 10 क्रमवार संख्यांची बेरीज एका सेकंदामध्ये कशी करायची। तुम्हाला यासाठी काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, काय नाही, डायरेक्ट तुम्ही याचं उत्तर लिहू शकता अशी एक भन्नाट ट्रिक आहे माझ्याकडे। तर तुम्हाला मी ती ट्रिक सांगणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया। बघा, आता कोणत्याही 10 क्रमवार संख्या घ्यायच्यात आपल्याला। मग आपण काय करूया, जरा सुरुवातीला लहान संख्या घेऊया। 1 पासून सुरुवात करू आपण। 1 ते 10 संख्या घेऊ आपण। बघा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 आणि अधिक 10। बघा, जर तुम्हाला सांगितलं या सगळ्यांची बेरीज करा, तर तुम्ही काय करणार, या सगळ्यांची बेरीज तुम्ही करणार, पण तुम्ही हे सगळं मोजत बसणार आणि त्यामध्ये आपला खूप वेळ जाणार। पण बघा, अशी एक ट्रिक आहे माझ्याकडे की तुम्हाला अशा कोणत्याही संख्या देऊ देत, मग तुम्हाला 1 पासूनच पाहिजे किंवा 11 पासूनच पाहिजे, 21 पासूनच पाहिजे असं काही नाहीये। तुम्हाला आदल्या मधल्या कोणत्याही संख्या, पण त्या क्रमाने असल्या पाहिजे फक्त। मग 10 संख्यांची बेरीज तुम्हाला एका सेकंदामध्ये करता येऊ शकते। आता बघा, या 10 संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे 1 ते 10 पर्यंत। फक्त संख्या 5 नंबरची घ्यायची, फक्त संख्या 5 नंबरची घ्यायची, 5 आणि त्याच्या पुढे फक्त 5 लिहायचं, झालं आपलं उत्तर। फक्त संख्या 5 नंबरची घ्यायची, मधली संख्या घ्यायची, त्याच्या पुढे फक्त 5 ठेवायचं, मग आपलं उत्तर आपल्याला मिळणार आहे। तर हे झालं आपलं उत्तर। आता बघा, जर तुम्हाला सांगितलं 12 अधिक 13 अधिक 14 अधिक 15 अधिक 16 अधिक 17 अधिक 18 अधिक 19 अधिक 20 अधिक 21, संख्या मोजू आपण। 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10 संख्या झाल्या। बघा, फक्त आपल्याला 10 संख्यांची बेरीज अशी करता येऊ शकते। ही ट्रिक आहे आपली, कोणत्याही 10 संख्या अशा क्रमाने असू देत, काय हरकत नाही। संख्या 5 नंबरची आहे 16। हे बघा, 1 2 3 4 5, संख्या 5 नंबरची 16 आहे, इथं 16 लिहा, त्याच्या पुढे फक्त 5 लिहायचं, झालं आपलं उत्तर। बघा, याला 1 सेकंद सुद्धा लागत नाही मित्रांनो, 1 सेकंद सुद्धा लागत नाही, एका सेकंदाच्या आत आपलं उत्तर आपल्याला मिळून जातं। मग यामध्ये तुम्ही कोणत्याही संख्या घेऊ शकता, कोणत्याही क्रमाने येणाऱ्या 10 संख्या तुम्ही घेऊ शकता, त्यांची बेरीज तुम्ही करून बघू शकता, कॅल्क्युलेशन करून मोबाईलला करा, कॅल्क्युलेटरला करा, त्याची तुम्ही बेरीज करून बघा आणि तुम्ही डायरेक्ट असं उत्तर लिहून बघा आणि मग बेरीज करून बघा, तुम्हाला उत्तर हेच यायला पाहिजे तुमचं। बघा, आता आपण संख्या पुढच्या घेऊ। बघा, आता समजा आपण संख्या घेतली 71 72 73 74 75 76 77 78 79 आणि 80, या 10 संख्या आपण घेतल्या आणि तुम्हाला सांगितलं या 10 संख्यांची बेरीज करा। बघा, आपल्याला किती वेळ लागेल या संख्यांची बेरीज करायला, होय की नाही? आपल्याला यामध्ये आपला खूप वेळ जाणार आहे। त्यामुळे एक आपली ट्रिक काय आहे, संख्या 5 नंबरची कोणती आहे, 75, 75 लिहा। बघा, 1 2 3 4 5, याच्या पुढे फक्त 5 लिहा, झालं आपलं उत्तर। आपलं उत्तर तयार झालेलं आहे। आता समजा जर आपण 84 पासून घेतलं, 84 85 86 87 88 89 90 91 92 93, संख्या मोजू आपण, 10 आहेत का, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, बरोबर 10 संख्या झालेल्या आहेत। आता यामधली संख्या 5वी कोणती, 1 2 3 4 5, ही संख्या 5 नंबरची आहे, 88 लिहा, पुढे फक्त 5 लिहा। बघा, तुम्ही स्वतः याचं उत्तर काढू शकता
तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, आपलं उत्तर हेच येते का. बघा आता या झाल्या संख्या 100च्या आतल्या. आता जर संख्या 100च्या पुढे असेल तर याला काही वेगळी ट्रिक आहे का? काहीही वेगळी ट्रिक नाही, याला हीच ट्रिक आहे. जरी संख्या 100च्या पुढे जरी असल्या तर याला आपण हीच ट्रिक याला उपयोगी पडणार आहे. आपण त्याही संख्यांची बेरीज करून बघूया. तर बघा, तुम्हाला हे प्रश्न कुठेही येऊ देत, तुम्हाला स्पर्धा परीक्षेला हे प्रश्न येऊ देत किंवा तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला हे प्रश्न असू देत, तुम्ही याचं उत्तर असंच लिहायचं ट्रिकने. तुम्हाला ह्या सगळ्या संख्यांची बेरीज करायची काही गरज नाहीये. एकदम एकदम छान ट्रिक आहे. आता बघा, आपण संख्या 100च्या पुढच्या घेऊया. 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119 आणि 120. बघा, आता आपल्याला या संख्यांची सुद्धा बेरीज करायला किती वेळ लागेल? सगळ्या संख्या कधी मोजत बसायच्या त्या. पण इथं आपली ट्रिक काय आहे? संख्या 5 नंबरची कोणती आहे बघायची आणि फक्त त्यापुढे आपल्याला 5 लावायचं आहे. आपलं उत्तर आलेलं आहे 1155. हे आपलं उत्तर आलेलं आहे. बघा, तुम्ही कोणतीही संख्या घेऊन बघा मित्रांनो, तर बघा तुमचं उत्तर हेच यायला पाहिजे. फक्त पुढे 5 लावायचं. संख्या 5 नंबरची घ्यायची, पुढे फक्त 5 लावायचं. बघा, आता समजा आपण घेतलं 176, 177, 178, 179, 180 प्लस 181, 182, 183, 184 आणि 185. आता आपल्याला काय करायचं आहे? संख्या फक्त 5 नंबरची घ्यायची 180 आणि त्यामध्ये फक्त 5 ऍड करायचं. झालं, आपलं उत्तर आलेलं आहे. आपलं उत्तर आलेलं आहे. मग तुम्ही यामध्ये कोणत्याही संख्या घेऊ शकता. समजा आता आपल्याला 200च्या पुढे बेरीज करायची. बघा, आपण काय करूया? 221, 222, एका खाली एक लिहू आपण. 222, 223, 224, 225, 226, 227, 228, 229, 230. जर तुम्हाला सांगितलं की याची ऍडिशन करा तर काय करायचं आपल्याला? फक्त संख्या 5 नंबरची बघायची 225, त्यामध्ये फक्त 5 ऍड करायचं. आपलं उत्तर येणार आहे. समजा तुम्हाला संख्या पुढच्या घ्यायच्या असतील, बघा किती सोपी ट्रिक आहे आपली. समजा आता संख्या आपण पुढची घेऊ. बघा, 325, 326, 327, 328, 329, 330, 331, 332, 333, 334. संख्या मोजू आपण. 10 आहेत का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 संख्या आहेत. यातली संख्या 5वी बघायची. 1 2 3 4 5. आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायची आपल्याला गरज नाही. संख्या फक्त 5 नंबरची बघायची. 329, त्यापुढे फक्त 5 लावायचं. झालं आपलं उत्तर. बघा किती भन्नाट ट्रिक आहे, होय की नाही? किती भन्नाट ट्रिक आहे बघा. मग तुम्ही यामध्ये कोणत्याही संख्या घेऊ शकता. तुम्ही 400च्या पुढच्या घ्या, 500च्या पुढच्या घ्या, 600च्या घ्या, 700च्या घ्या. कोणत्याही संख्या तुम्ही घेऊ शकता. त्याचं उत्तर तुम्हाला असंच काढायचं आहे. एकदम छान ट्रिक आहे. बघा, तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होऊ शकतो. तर बघा, तुम्ही अशा प्रकारच्या भरपूर एक्झाम्पलचा तुम्ही सराव करू शकता. तुम्ही आदल्या मधल्या कोणत्याही, म्हणजे ते 225 घेतलं ना आपण, अशा तुम्ही कोणत्याही संख्या घ्या, पण त्या फक्त क्रमवार पाहिजेत आणि 10 संख्या पाहिजेत. मगच आपल्याला इथं ही ट्रिक लागू पडते. तर बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.